जे जेवायचे असेल ते उठा आणि आवाज करू नका, शांत तऱ्हेने द्या महाराज. मला सुद्धा वाटलं होतं मावशी म्हणाला बाया बोला म्हणून, बरं आलाच घर नाही मावशी तर काय करू, म्हणून तुम्हाला इथे उखाणा सांगितलं महाराज. नवराच तसा आहे तो उखाणा कोणतं चांगलं घेणार आहे महाराज. दारुड्याची कुठे इज्जत असते का महाराज? नाही नाहीत महाराज, दारुड्याची इज्जत कुठे. म्हणून माझ्या तरुण भावांना मी सांगून जाणारच आहे. कार्यक्रम आता पुन्हा थोडा वेळ आपल्याला नंतर पाठ बदलेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगणारच आहे दारूवाल्याची काय परिस्थिती असते महाराज, लक्षात असू द्या. मी खोटी बोलत नाही मावशी. मी आजपासून दारू पिणार नाही. माझ्या नवऱ्यानं सुद्धा दारू सोडली पाहिजे. घेतलं मी सुद्धा घेते बाई. झाडगाव ते भाम पर्यंत पेरला होता लसूण. झाडगाव ते भाम पर्यंत पेरला होता लसूण. झाडगाव ते भाम पर्यंत पेरला होता लसूण. दत्तारावाचं नाव घेते संडासात बसून. पाहुणा असतावा नवराच त्या लायकीचा असला तो उखाणा कोणतं चांगलं घेऊन हा. आता संक्रांत निघून गेली होती मावशी, बाया बोलत तुमच्या घरोघरी. हॅलो, ज्यांचं जेवण राहिलं ते मधुला पटकन जेवण करून घ्या. आता संक्रांत या रास्ता गाववाले या 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 महाराज या महाराज. काय राजो माणूस आहे तुम्ही, मी सुद्धा माणूस बाईची सारख्या तुमच्यामध्ये आले महाराज. तो माणसाच्या याच्यात असून यायला तयार नाही महाराज, काय गोष्ट आहे हो. या महाराज. हिरोईन वाले दिसलेलं काय ना चुकी आहे हो म्हणत असं. असं कळलं पाहिजे ना. या बाबांनी आम्हाला बोलावलं तर कशासाठी बोलावलं का तुम्ही अध्यात्म सांगावं, लोकांना कळलं पाहिजे का भारूड म्हणजे काय आहे. आणि भारूड म्हणजे हेच आहे, त्या लोकांना परमार्थ लागले पाहिजे. एकनाथ महाराज भारूड करायचे पण एकनाथ महाराज साडी नाही घालत. एकनाथ महाराज उपर्ण घ्यायचे, अशी डोक्यात घ्यायचे, मस्त गोड गोड बोलून असे भारूड करायचे. पण आज आम्ही साडी घालतो का बरं घालतो, घालावीच लागते. आज लोक साडीला भुललेले आहे. साडी म्हटलं का तुला लोक पाळ जातात, स्त्री बोलतात, पुरुष बोलतात, म्हणून आम्ही असं नकार करतो. पण आम्हाला पण भरपूर लोक बोलतात मावशी, भरपूर लोक टीका करतात. आमच्या संतांच्या केल्या, आमच्या संत मीराबाईची सुद्धा टीका. ज्या संत मीराबाई राजस्थान मधली आहे, संत मीराबाईला नाचायला लावलं भर सभेमध्ये, घुंगरू फेकले तिच्या पाया, घुंगरू फेकले तर तू घुंगरू बांध आणि नाच म्हणे. संत मीराबाई श्रीकृष्णाची मूर्ती समोर ठेवली आणि सुंदर नृत्य केलं, हरिनामामध्ये. पण नाचायचं आहे तर हरिनामामध्ये नाचा. बँड बाजेवर डीजेवर लोक नाचू, ही आपली संस्कृती नाही. आपण नवरात्रामध्ये देवी बसवतो आणि विसर्जन करायच्या वेळेस आपण डीजे सांगतो आणि त्याच्यामध्ये गाणे कसे सांगतो, शांताबाई मुन्नी बदलाम होईल. गाणे संस्कृती आहे का आपली? नाही. चांगले गाणे लावा, चांगल्या देवाच्या गाण्यात नृत्य करा तुम्ही, जीवनाचं कल्याण करा माझ्या. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, तुम्हा सांगते वेगळे वेगळे
शांतराजराव बघा माझ्या आहे ना बाबा या भारुडाचा भावार्थ आता मी तुम्हाला समजून सांगते, स्पष्टीकरण सांगते भारूड कसं असते आणि कोण्या प्रकारचा आहे भारूड. सोंगी भारूड एकनाथ महाराजाचा. आता याचा भावार्थ मी सांगते. सासू सासरा सासऱ्यारूपी अहंकार, सासूरूपी वासना, ननंदरूपी मनशा आशा प्रश्न कामना हे अंतकरणात बाहेर काढा आणि नवऱ्यारूपी विकल्प बाहेर काढा. आता संसार म्हणजे नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. गुरु रे ब्रह्मा गुरु रे विष्णू गुरु रे देवो महेश्वरा. गुरु रे साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुदेवाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीय नमः. श्री गुरुदेवाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा. मनोजेवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. कुठं बाईला क्लास कुठं क्लास येत असून त्या बाय म्हणत जाऊन बोलत असं काय एवढ्या डोक्यामध्ये बसत माय काय सांगतो बाई दररोज घरी यायचा आणि जेवण करायचा आणि चालला जायचा. बाई दररोज तेच चाललो त्यांचं काम. बाई मी म्हटलं तुम्ही कौशल फिरता हो म्हणलं आपला, तुम्ही म्हणलं प्रपंच बघा संसार बघा आपला म्हणलं. माय संसार काही बघायचाच नाही, तो नुसता हिंडायचा. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात तुम्हाला सांगते वेगळे. तिसरा गुरु आपले शिक्षक, चौथा गुरु आपले आई बाबा जे शिकवतात. आणि मग गहू त्या पोळी खाल्ली तर आपल्याला चांगला आनंद वाटते, आपण काम करतो. पण त्याचप्रमाणे मावशी रूपी नाम देवता मुखात आलं पाहिजे. तुटके चप्पर देवाला देव करणाय मला टाकला राहायला सुद्धा घर तर नाहीच पण खायला सुद्धा काही नाही मावशी याच्या घरी. मी कशी राहून राहिली माझं मला माहित आहे. दारुड्याचा संसार करणं काही साधा गोष्ट नाही मावशी. इथे बसलेल्या माझ्या माया असेल बहिणी असेल त्यांच्याकडले जर दारू पीत असेल तर त्यांना माहित आहे मावशी दारुड्याचा संसार काय असते. तर राहायला सुद्धा घर नाही मावशी, खायला सुद्धा काही नाही तरी मी याचा संसार करून राहिली मावशी. एखादी वेळेस जर आपण भाकर आणि भावमाळीची भाजी जर एखाद्या वेळेस खाऊ वाटते, रोज रोज खाली तर पोटामध्ये गुदगुद करते का नाही का. तरी याच्या घरी काहीच भेटत नाही मावशी. मी याच्या घरी राहते आणि याचा संसार करते. पाय कसा म्हणते सांगू नको म्हणते, लाज वाटून राहिली लाज मुळ्याने सांगते म्हणते. पाय कसा तणारते मावशी. पिलाई टोपी आहे मावशी आज याच्या घरी. रोजचा मारते मला मावशी. आता चोप काढते मला मागून पाय मावशी. आता काय सांगू
खायला सुद्धा काय नाही मावशी. जोंधळ्याची भाकर, आंबाडीची भाजी, वरून तेलाची धारच नाही. मला गगन कोलवाई, गगन कोलवाई, मला गगन कोलवाई. मला गगन कोलवाई, मला गगन कोलवाई, मला गगन कोलवाई, मला गगन कोलवाई. अहो पाहिजा पडत नवरा वय बाई बसायला बेवडारा बावडारा नाही का. लय प्रेम करते मायावर कवा कवा. या अहो आपल्या गावातले लोक म्हणते बाई बघ इकडे हात घालते बाई एवढ्या लोकांमध्ये चांगले ना. इकडे या लाजही वाटत नाही या बाईसाठी कुठेही हात घालून देते वाटतात. बाई आपल्या मायाचे लोक म्हणते 12 महिने झाले म्हणते लग्न झालं तर जवायचं तोंडचं उकालं नाही ऐकलं म्हणते. घ्या हो उकालं. जवायचं तोंडचं उकालं ऐकायचं आहे मावशी. मावशी म्हणते जवायचं तोंडचं उकालं ऐकायचं आहे म्हणते. 12 महिने झाले म्हणते लग्नाने जवायचं उकालच नाही घेतलं म्हणते. उकालं घ्या घ्या ना मग घ्या ना. यवतमाळच्या बस स्टँडवर माझी मावशी आनंदितच आहे, खुशीतच आहे. बघा मावशी कोण आणि गहू कोण एकनाथ महाराज सांगतात. गहू म्हणजे माऊली आहे. माऊली म्हणजे जगाची आई म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आहे. आणि मावशी म्हणजे कोण आहे. मावशी रूपी नाम देवता आहे. पण जेव्हा आपण गव्हाची पोळी खातो तर आपल्याला काय सुंदर हृदयामध्ये स्थान देतं आत कोंडीला. त्याचप्रमाणे हृदयामध्ये भगवंताला बसवायचं आहे आणि जीवनाचं कल्याण करायचं माय बाबा. ना भारोभार नाहीच जन्म नाहीच मिळू शकत. भारोभार मी तेच सांगत आहे. पण कळलं पाहिजे ना भावलं काय असतं. ज्या संत जनाबाईने विठ्ठलाला आत कोंडलं. संत एकनाथ महाराजांनी सुद्धा श्रीखंड्याहून एकनाथ महाराजांच्या घरी गेले, कामं केले. मग त्याप्रमाणे भगवंत आपल्या पण घरी आला पाहिजे. मग त्यासाठी आपले मन भावना शुद्ध असली पाहिजे. भावविना भक्ती, भक्तीविना मुक्ती, बळीविना शक्ती बोलू नाही. लोकांना उलट ज्ञान प्राप्त झालं, भजन प्राप्त झालं तर लोक अहंकार अभिमान करतात. मी आहे याची शान आहे. अरे मी आहे म्हणून या भजनाची शान आहे, मी आहे म्हणून सगळ्याची शान आहे असा अभिमान अहंकार नको दादा. आणि तुम्ही किती पंढरीची वारी करा, किती भगवंताचं नाम घ्या, किती काय करा, पण तुमचं मन चित्त एकाग्रता नसेल सगळं व्यर्थच आहे. मी नाही म्हणत आमचे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुम्ही किती त्रिवेणी संगमात स्नान करा, पंढरीला जा स्नान करा, पण तुमचं मन चित्त एकाग्रता सगळं व्यर्थच आहे. पुन्हा तुकोबाराया म्हणतात म्हणजे शुद्ध नाही तुझी भावना, देव कुठे आहे सांग ना. ज्याची भावना शुद्ध नाही त्याला देव काय कळत. आम्हाला पण लोक बोलतात आमच्या प्रत्येक ठिकाणी वाटतो ना आमचे भावना झालेले आहे. महाराज विनोदी बोला ना तुम्ही, महाराज पुरुष नाता ना तुम्ही, महाराज आम्हाला आनंद वाटते. अरे नालायका विनोदी बोलायला लावते. आम्ही सत्कार्य जनजागृती काम लोकांच्या मनामध्ये भक्तिभावनेचं बीज बरं यासाठी आम्ही असं सोंग घेतला. आम्हाला काही शौक नाही तुमच्या गावात तसं सोंग घ्यावं सांगावं तुम्हाला. आणि आम्हाला पण लोक म्हणतात साडी घालणं पाप आहे, पुरुषांना साडी नाही घाला म्हणजे याच्या त्याच्या साड्या चुकल्या करा, याचं त्याचे भांडण लावा. असं बासमती खा, दारू प्या, खरं तर मग खा,
हे कळते त्यांना ना मला म्हणते साडी नाही घाला. आमच्या पांडुरंगाने सुद्धा साडी घातली ना. ज्यावेळेस पांडुरंग परमात्माला जनाबाई बोलवायची, मग जनाबाईच्या घरी पांडुरंग परमात्मा यायचे. म्हणजे एक दिवस प्रसंग असा घडला, जनाबाईला पांडुरंग परमात्माला बोलवायचे तर कोण्या रूपात मी बोलवो. तिला सुंदर भंग म्हणला, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. आमचा पांडुरंग परमात्मा आईवरून सुद्धा गेला. पुन्हा प्रमाण आहे, ज्यावेळेस संत सखुबाईला पंढरपूरला जायचं होतं, मग त्यावेळेस पण सखुबाईला संत जनाबाई सखुबाईच्या नवऱ्याने आणि सासूने खांबाला बांधलं. आमचे पांडुरंग परमात्मा गेले आणि सखुबाईचं रूप घेऊन भाकरी केल्या, पोळ्या केल्या, जाळून टाकलं, सडा टाकला, रांगोळ काढली, कामं सुद्धा केली, साडी सुद्धा घालून सुद्धा रांगला. पुन्हा प्रमाण आहे, श्रीमद भागवत कथेमध्ये सुंदर वर्णन कथा येतात. समुद्र मंथन केलं, त्याचा तो अमृत कलेश निघाला. अमृत कलेश देवाने दैतांनी भूतांनी ह्या लोकांनी चोरून नेला. मग आमच्या भगवंता विष्णू भगवंतांनी मोहिनीचं रूप घेतलं आणि सुंदर नृत्य केलं मोहिनीचं रूप घेऊन आणि असं पटकन अमृत कलेश घेत चालली. पुन्हा प्रमाण आहे, शूद्र कुळातले चोकोबा महाराज त्याच्यावर कुणीच जायचे नाही त्या काळामध्ये. चला ना आमच्या घरी, माझ्या पत्नीची डिलिव्हरी करायची, चला ना. कोणी जायचे नाही चोकोबाच्या पत्नीची डिलिव्हरी करायला. चोकोबा चोक्या बहिणीला बोलवायला गेला, घर खूप दूर होतं आणि चोकोबाच्या पत्नीची डिलिव्हरी आमच्या पांडुरंग परमात्म्याने सुद्धा केली. साडी घातली. आम्हाला म्हणतात साडी घालणं पाप आहे. अरे तुझं स्वतःच पाहिजे ना, पहिले स्वतःच जीवन स्वतः घडवा ना. लोकांना कशाला दोष देता. 184 फिरून मानवदेह प्राप्त झाला. कोणी म्हणतात 100 वर्ष आयुष्य आहे, 80 वर्ष आहे, 40 वर्ष, कोणाला माहित. आमच्या इतवय आमच्या तुकाराम महाराज 42 वर्षाचे आयुष्य जगले फक्त. आमचे स्वामी आमचे ज्ञानेश्वर माऊली 21 वर्षाची असताना जगले. चांगले लोक जास्त वाचतच नाही, लवकर देवाकडे जातात. आणि पुन्हा या महाराष्ट्रामध्ये नाव केव्हा होतात. आमची सिंचाई सपकाळ म्हणतात, माझं पुस्तक कर्नाटकात आहे पण महाराष्ट्रात नाही. याचं कारण या महाराष्ट्रात मरावी लागते बाबा. मेल्यानंतर माणसं मोठे होतात, त्याचं नाव महाराष्ट्र आहे दादा. मातीत गेले परत नव्यानं उगवले, त्याचं नाव महाराष्ट्र आहे दादा. अशी सिंधुताई सपकाळ म्हणतात. जिवंतपणाने कोणीच नाव घेणार नाही, संधीचं सोनं कोणीच करणार नाही. मग आई बाबा मेले ना, त्याची तिरडी निघाली ना, मग खूप रडते. मग काय फायदा, जिवंतपणाने पाणी नाही पाजत ना, मग रडते. मी तुझ्यासाठी जीवन जाळीले, होईल 28 चक्रवर्ती गौरव पांडव बहु नेनो किती 56 कोटी यादव गेले पंथी तुम्ही आम्ही जाऊ मागे तर कोणी न राहती. एकलं यायचं एकलं जायचं तर कोणालाच राहायचं नाही. माय सगळ्याला एक दिवस जायचा. पण हुशार बना. लोक आजकाल तुम्हाला चांगली मिळणारच नाही. परमात्मामध्ये पण चांगले नाही मिळणार, जगामध्ये पण चांगले नाही मिळणार. तर कोणी कोणाचं नसते दादा, कोणी चांगलं सांगणार नाही. आज आम्हाला संधीचं सोनं मिळालं म्हणून या माध्यमातून तुम्हाला सत्कार्यावर आणायचं आहे, सांगायचं आहे. जगामध्ये कलियुग आहे, कलियुगामध्ये अवघड लोक असतात.
जे सुंदर गोड गोड बोलतात ना तेच लोक आपले अंतिघात करतात. स्वामी विवेकानंदजी म्हणतात गोड बोलणारा माणूस कधीच कोणाचा चिंतक नसते. म्हणून काहीतरी तुम्ही हुशार बना, ज्ञानेश्वरी पारायण करा, श्रीमद भागवत कथा श्रवण करा, कीर्तन श्रवण करा आणि जीवनाचं कल्याण करा नाही बापू. म्हणून म्हणतात तुम्हा सांगते वेगळे निघा वेगळे निघून संसार करता. तुम्हा सांगते वेगळे निघा वेगळे निघून संसार करता. तुम्हा सांगते वेगळे निघा वेगळे तुम्हा सांगते वेगळे निघा वेगळे निघून संसार करता. 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 संसार करता दगडे मनी नंदाच्या चौकीजणी. संसार करता दगडे मनी नंदाच्या चौकीजणी. तुम्हा सांगते वेगळे निघा वेगळे निघून संसार करता. तुम्हा सांगते वेगळे निघा वेगळे निघून संसार करता. तुम्हा सांगते वेगळे निघा वेगळे निघून संसार करता. संसार करता दगदगले म्हणी नंदा विकल्या चौकी जणी. मला नंदा होत्या, मी सासरा ऐकला, सासू ऐकली, नवऱ्याला सुद्धा घेतलं, पण नंदा माझ्या घरी आल्या. माय नाना कुण्या माझ्या घरी आल्या बाई म्हटलं की आता यांना बाहेरच काढायचं, कोण्या हातात काढू बाई मावशी म्हटलं मी जाणार तयारच नाही. आल्या बाई नालाय कुण्या चौकी जणी आल्यानंतर त्या आरामच चालू आहे, द्यायचा आरामच चालू आहे. बाई काही काम नाही करायचं. पुन्हा पूरक श्वास, पूर्ण श्वास घेण्याला पूरक म्हणतात आणि तो श्वास नाभिस्थानी थांबवणे याला कुंभक म्हणतात, अर्धकुंभक. आणि पूर्ण श्वास बाहेर सोडणे याला रेचक म्हणतात. पूरक, कुंभक, रेचक. पूरक, कुंभक, रेचक. पूर्ण श्वास बाहेर सोडणे त्याला रेचक म्हणतात. त्या शब्दाचा त्याचा अर्थ सुद्धा आहे. कानाला श्वास पूर्ण सोडणे रेचक. चक म्हणजे काही नंतर राहिला नाही. रेचक म्हणजे चक करते. आतून पूर्ण श्वास बाहेर सोडणे रेचक. आणि तो श्वास बाहेर थांबवणे याला ऊर्ध्व कुंभक म्हणतात. ऊर्ध्व कुंभक म्हणजे बाहेर कुंभक. हे लक्षात घ्या. मी काय सांगितलं पुन्हा तुम्हाला सांगण्यात पूर्ण घेतला श्वास. आता पूर्ण श्वास घेऊन हरिओम शांत 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 3 वेळा तुम्हाला आपला श्वास ब्रेक लावत लावत शांती शांती शांती. देवी स्मृती जी शक्ती आपल्यात आहे त्याप्रमाणे वक्रतुंड का घेतो आपण. सर्वाधिक अधिष्ठान ज्याचं आहे त्याला गणाधीश म्हणतात. गणाधीश म्हणजे बुद्धीचा ध्याता, ज्ञानदाता, बुद्धीचा ध्याता, ज्ञानदाता. हा गणगणगणात गतिमान असणारा सगुणाचा स्वामी हा गणपती, गणाचा पती, अधिपती. ज्याला
त्याचं स्मरण केल्याशिवाय कशातही यश मिळत नाही. म्हणून ओम गणेशाय आपण सुरुवातीला म्हणतो त्याप्रमाणे गणेश मूर्ती आपण घेतली आणि गणेशाचं अधिष्ठान आपल्या मुलाधार चक्र म्हणजे पाठीचा मणका या मुलाधार चक्रावर मध्ये त्याची चेतना नाडी या मुलाधार चक्रापासून मेरुदंडातून आपल्या मेंदूपर्यंत पोचलेली आहे. जी चेतना नाडी चैतन्य ज्याला म्हणतो जाणीव आपल्याला होणे ते सर्व संवेदना स्पर्श आपल्याला कळणे याला म्हणतात चेतनादायी अस्तित्वाची जी नाडी आहे तिला ज्ञान वाहिनी म्हणतात, तिला सरस्वती म्हणतात, तिला शारदा म्हणतात. स्वरावर तिची सत्ता आहे तिच्या ज्या स्वरामध्ये सत्व आहे ते सत्वशील असणारी ती सरस्वती तिचं प्रभुत्व पूर्ण या शास्त्ररूपानं वेदांत रूपानं आणि परिषद रूपानं अभंग रूपानं या पूर्ण विश्वात्मक स्वरूपामध्ये वास करणाऱ्या विश्वभराचं अस्तित्व यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे अनुकरण करणं आणि अनुभवणं हे महत्वाचं आहे. श्रवण आयुष्यभर केलं आपण, मनात आणि ध्यास करणं हे फार महत्वाचं आहे. आणि गणाधीशाचं अस्तित्व मेरुदंडातून मुलाधार चक्र म्हणजे खालचा मकड हार त्याला मुलाधार म्हणतात आणि त्याचा संबंध आपल्या मागच्या मेंदूशी आहे आणि मागच्या मेंदूच्या आणि समोर दोन भाग पडलेला आहे. आपल्या मस्तिष्कामध्ये 3 भाग आहेत. त्या नंतरचा हा भाग अर्धा बनातो 2 मेंदू आहेत आणि मागच्या भागाचा ऊर्जा चेतना ही मागच्या मेंदू येत असते आणि तिन्ही मेंदूचा संबंध जोडलेला आहे एकमेकांशी, परस्पर पूरक आहे. त्यावेळेला कमी जास्त जर झालं एक मेंदूची नस जरी कमी झाली पॅरालिसिसचा अटॅक येतो. लक्षात घ्या. एक हात, एक पाय, एक डोळा जाते. म्हणून लक्षात घ्या पावर सप्लाय पूर्ण रक्तवाहिन्यामध्ये आपल्याला कसा घ्यायचा कसा सोडायचा. तुम्ही मला गेलं काय होते श्वास घ्या श्वास सोडा, थांबवा बाहेर थांबा, अन्न थांबवा. हे काय लावलं लक्षात घ्या. आपल्या जीवाचा जीवनाचा संबंध या श्वासाची आहे. श्वास उश्वासा भेटी नित्य होते. एका देठी घेतलेल्या जन्माचे ते गुण घ्यावी शोधून सुखाची कारण दंड घेणं. श्वास उश्वास म्हणजे उठणारा श्वास श्वास उश्वासा भेटी नित्य होते. एका देठी देठ ओळखला जाणे श्वास ब्रह्म तुका जाणे. या श्वास ब्रह्म याला श्वासाला ब्रह्मस्वरूपाचं अस्तित्व म्हणलेलं आहे आणि यातूनच पूर्ण रूप यंत्रणा जी अंतररचना आहे ती या श्वासाचा संबंध माहिती का घेतो. पुन्हा तुम्हाला माहिती राहणार नाही. विचारलं तर मी सांगणार. आता घेसाचं घ्या नाहीतर तुमच्याने और तुम्हाला काम ऐकले. इडा नाडी म्हणजे डावी आणि इथं काही मी भेदभाव करत नाही. कोणाही संप्रदायाचे लोक आले तरी इथं खुलं व्यासपीठ आहे. कोणता आडपडता नाही, काही नाही. ज्याने घ्यायचं असेल तर घ्या, ज्याने नाही घ्यायचं असेल तर झोपून जा. इडा नाडी म्हणजे डावी. याला यातून चालणारा श्वास याला चंद्रस्वर म्हणतात. पिंगळा नाडी यातून चालणारा श्वास याला सूर्य नाडी म्हणतात. उजव्या नाडीला सूर्य, डाव्या नाडीला ते चंद्र. हे चंद्र सूर्याच्या लावल्या ज्योती. ऐकलं हा. चंद्र आणि सूर्य ते नव्हे. कारण कान नाक तोंड हात पाय हे जे
शुद्ध शिष्ण हे जे सांगितले हे बहिर इंद्रिय आहे. पण या इंद्रियाला चालवणारे त्याप्रमाणे सर्व संपर्क मेन स्विच म्हणजे मुख्य ठिकाण कोणतं असेल तर डीपी म्हणजे आपलं हृदय आहे, डीपी. आणि इथून लाईन कनेक्शन इथं आहे. सर्व इंद्रियाची वायरिंग आतून जोडलेली आहे. कोण जोडली? अंदर कोण घुसलं? जोडली कोण? ज्येष्ठतेने नरजन्माची अनमोल वेळ वेळ खातो आयुष्य कारण ओळखून घ्या. हे संधी भगवंतानं नरजन्माची दिली. इतर जन्मात बुद्धी नाही, मन नाही किंवा काही प्राप्ती मला करता येत नाही, भक्ती करता येत नाही. म्हणून 184 भोगन योनी नरदेहाची आला प्राणी. त्याप्रमाणे हा अनुभव नरजन्म आपल्या सर्वांना प्राप्त झाला. याचं जीवनाचं सार्थक व्हावं यासाठी आपल्याला साधना अंगीकारणं अत्यंत जरुरी आहे. पॅरालिसिस, हार्ट अटॅक, बीपी, शुगर अनेक व्याधीनं त्रस्त आहे प्रत्येक जण. हो, पण याला कारण काय? नियम नाही, धारणा नाही, ध्यान नाही, आहार विहारात संतुलन नाही, निद्रा, हस्त, मैथून यामध्ये सुद्धा नियम नाही. हे सर्व नियम जर आपण पाळले तर या शरीराला लक्षात येईल. म्हणून हे सर्व काही सूत्र आणि सूत्रधार हे लक्षात घ्या. आणि सूत्रधार आपला इथे चैतन्याच्या स्वरूपात आहे आणि सारथी सोहम रूपाला आहे. हा देहरथ चालवणारा हा सोहम, हा श्वास रूपाला आहे सोहम. आणि सूत्रधार चैतन्य रूपानं या ठिकाणी आहे. चैतन्याचा संबंध या प्राण तत्वाची म्हणजे श्वासाची आहे. प्राण आणि मन म्हणजे लक्ष लावले, मन लावले, याचा दोन्हीचा समन्वय साधला तर बुद्धीला चेतना येते. हे दोन्हीचा संबंध जर साधला नाही तर बुद्धीला चेतना येत नाही, बुद्धीतून ज्ञान येणार नाही, बुद्धीतून आपल्याला जे पाहिजे ते प्राप्त करता येते फक्त ध्यान धारणेतून. त्या पद्धतीनं आपण जर साधना केली तर सर्व अंतरिंद्रियांचा जोडणीचा संबंध पूर्ण इंद्रिय आपले अंतर्मुखी आहे. लक्षात घ्या. नेत्र जरी बाहेर आहे पण याचं कनेक्शन इथं. कानाचा संबंध इथेच आहे, नाशिकाचा संबंध इथेच आहे, मुखातून बोलतो ते इथूनच येते. लक्षात घ्या. हातातून लिहितो ते इथूनच लिहिलं जातं. एखाद्या आपण लिहिता जर थांबलो आपण म्हणतो कोण हात थांबलो? ऑर्डर झालेली इथून. हे मुख्य अधिकारी इथं आहे, इथून ऑर्डर नाही तर हात सुद्धा थांबते. आपल्याला सुचलंच नाही म्हणून हातही थांबले. म्हणजे पूर्ण इंद्रियाचा संबंध, ज्ञानेंद्रियाचा संबंध, कर्मेंद्रियाचा संबंध या मेंदूशी येतो. आता प्रश्न राहिला हृदय, फुफ्फुस, जठर, त्याला लिव्हर म्हणते, किडन्या हे अंतरिंद्रिय आहे. हो, आणि स्वयंत्र अंतरिंद्रिय. लक्षात घ्या. हे सर्व अंतरिंद्रिय आपल्या कार्यरत असतात. या आतून यंत्रणा चालते. ती कशी चालते? प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे पंच प्राण काम करतात आतमध्ये. त्या ज्ञानेंद्रियातली पंच उपप्राण म्हणजे आतले प्राण म्हणजे रक्ताच्या आतून चालणारे, व्यानगाडीतून जोडले गेलेले, उदयस्थानी व्यान, नाभिस्थानी समान येता तो प्राण जीवनकलेपाशी आपण कंठस्थानी उदान, हृदयस्थानी व्यान आणि नाभिस्थानी समान. नुसतं प्राणाय स्वा, अपानाय स्वा, व्यानाय स्वा आणि असं नुसतं मंत्र म्हणण्याला जमत नाही. इथे कृती पाहिजे. कृती नुसतं पुसण्या सोडण्यात, पुड्या सोडण्यात म्हणजे कोणी किती पुड्या सोडल तर ऐकण्याला ऐकू नाही त्याचं नुकसान आहे. ज्याला माहीत असत त्यातून घ्या. ज्याला माहिती नाही अंदाजे जर मोठे मारते त्याने तुमच्या जीवनात हानी होण्याचा संभव आहे. म्हणून सावधान बसा. सर्व कोण आहे मागं? सुरुवातीला येतो, नंतर येतो. हे शरीर ज्या वेळेला विस्मरण होईल एवढं
अतिसूक्ष्म अनुसंधानावर गेल्यानंतर त्या मनालाही सुद्धा निसर्गत्व येते आणि शांती आनंद परमानंद निसर्गत्व आल्याशिवाय येते. लक्षात घ्या. आणि हे सगळी प्राप्ती सद्गुरूच्या कृपेने होते. सद्गुरू वाचुनी सापडे ना स्वयं धरावे ते पाय आधी आधी. लक्षात आलं. सद्गुरू म्हणजे मी नव्हे. सद्गुरू तुमचा सद्गुरू तुमच्या अंतरी. तुमचा सद्गुरू हा सोहम आहे. तुमचा सद्गुरू तुमच्या अंतरी दारील तो पाहावा. लक्षात आलं. आपले भजनही मी डायरेक्ट करंट लावणार आहे, इनडायरेक्ट नाही किंवा आडपडद्याच्या गोष्टीने. आणि आताही तुम्ही जाहीर प्रसादी आहे. कोणती ही जी प्रसादी आहे ती जाहीर घेणारा माणसाचा आपल्याच आहे का इथं प्रसादी? आवाजचा सर्व समाज आहे. पण आम्हाला जे त्याच्या अंगाशी ठाणे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे. सकळ कोणताही आडपडदा न ठेवता मुक्त मनातून आम्ही तुमच्यापर्यंत हा संतांचा प्रसाद सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. हे काही कथा नव्हे, गोष्टी नव्हे भागवताच्या. ते तर आयुष्य गेलं असेल. पण त्यामध्ये आपलं साध्य सरस्य आहे, सार्थक आहे. ती साधना जर आपण स्वीकारली नाही तर आपलं मानव जन्म व्यर्थ गेला, फुकट गेला. याचं काही तुम्हाला प्राप्त होणार नाही. म्हणून साधना आणि धारणा हे फार महत्वाचे आहे. आणि आता आपण तुम्हाला जास्त खोलात न देता आपण मागच्या वेळेला सांगितलं होतं की या श्वासाचा संबंध पूर्ण शरीराशी आहे. आणि ओम जे आपण प्रगट रूपामध्ये घेतला, त्या प्रगट रूपामध्ये न घेता श्वास आत घेताना पूर्ण पूरक श्वास घ्या. आणि ओम मनाची गरज नाही, मनातूनच ओमची धारणा करणे आणि श्वास सोडणे. ओम म्हणत श्वास सोडणे. लक्षात घ्या. येताना सो घेणे आणि ओम धारणा करणे. सो म्हणजे श्वास घेणे, ओमची धारणा करणे. ही क्रिया आपल्याला सोप्या स्वरूपात सामुदायिक स्वरूपामध्ये मी सांगणार आहे. सप्ताक्षराची क्रिया जे साधक वर्ग आहे त्यांना माहीत आहे. पण जनरल सर्वांना हे कळावं, कठीण नाही वाटावं यासाठी सद्गुरू हा मार्ग खुला आणि सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे. आणि तो कसा करावा, हा कशी करावी धारणा, यासाठी पूर्ण श्वास आपला मी करतो, तुम्ही कोणी करू नका, तुमच्या जवळ करून घेणार. लक्षात आलं. डायरेक्ट कोणी स्वतः करू नका. हात ठेवा डाव्या हातावर उजवा, कारण चंद्र खाली आहे, सूर्य हे नाडी सूर्य आहे, सूर्य वर आहे, चंद्र पृथ्वी खाली आहे. म्हणून हे दोन्ही हात ठेवले आणि दोन्ही नेत्र लावून पहिले मौन. मौन म्हणजे न बोलणे म्हणजे मौन नव्हे. मनानं आतून बोलतच राहते माणूस. मन ज्या वेळेला शून्यावरी, मन ज्या वेळेला स्थिर होईल, कोणतेच विचार विषय विकल्प मनात नाही, त्याला म्हणते मौन. नाही तर तुम्ही म्हणसाल मी बोलत नाही म्हणजे मौन आहे. पण मौन आहे तर तुमच्या डोक्यात विषय विचारते, गोष्टी चिंता येते, टेन्शनही येते. मौनामध्ये काही चिंत नसते. मन हे शून्यावर आणणे याला म्हणतात मौन. हो, लक्षात घ्या. आणि मौनच्या हा जो शब्द आहे त्या ठिकाणी उलट जर वाचलं तर नमो, काय मौन इकडून वाचलं तर नमो. म्हणून नम्र होऊन जर तुम्ही साधना स्वीकारली तर तुमच्या जड जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. हे छातीले माती लावून सांगतात. ही सद्गुरूच्या समर्थ सद्गुरूची साधना, हे काही येण्या कमाळाची नाही. आणि यासाठी सुटसुटीत आणि सुलभ साधना तुम्हाला खुल्या मनाने सांगत आहोत. सर्वांनी स्वीकारावी अशी विनंती आहे. हे 35वे पुण्यस्मरण आपल्याला खरोखर सार्थकी ठरो अशी सद्गुरूला मी विनंती करतो आहे. सर्वांनी सर्व बसा. हा, आता फक्त क्रिया करू नका, फक्त एकाग्र लक्ष असू द्या. पूर्ण श्वास आपला घेणे
इकडे पहा, जोरानं नाही घ्या, जेवढा छपते तेवढा. कोणाला बीपी आहे, जोरानं घेसा तुमचं अटॅक येईल. महाराजांच्या पेट्रोलमध्येच बांधून गेला म्हणून काय, म्हणून कोणी जोराने श्वास घेऊ नका. तुम्हाला छपताय तसा घ्या, पण पूर्ण घ्या. इकडे पहा, पूर्ण घेतो. लक्ष करा मी काय करत होती. आणि थोडा आपण थांबवला तो श्वास. आता पूर्ण कसा सोडायचा, सोडणं. किती वेळ लागला, नेहमी आपलं घेणे, अधुरा घेणे, अधुरा सोडणे. त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण पावर मिळत नाही प्राणशक्तीचा. पूर्ण घेणे, पूर्ण सोडणे, म्हणजे ती पूर्ण सोडण्यामध्ये घाण बाहेर जाते, अपान बाहेर जाते, आणि पूर्ण घेण्यामध्ये प्राण पुरवठा होते. लक्षात घ्या. आता मी घेतो तसं नंतर तुमच्याजवळ करून घेतो. इकडे पहा, थोडा थांबणे, नाभी कमळा, आणि पूर्ण सोडणे. त्याच्यामध्ये आपल्याला जो दिसतो त्याचा दिसणार नाही. सूर्याकडे जर एकटक पाहिलं सकाळी तर तुम्हाला दोन्ही नेत्रातून पाहिल्यावर एक मध्ये जे दिसते चिन्ह, त्याला तिसरं नेत्राचं जे दृश्य आपण म्हणतो ते दोन्ही डोळ्याच्या मध्ये लक्ष केंद्रित करा. मनामध्ये काही ठेवू नका. मौन, पूर्ण श्वास आत घ्या, शाबास, आणि हळूहळू पूर्ण श्वास सोडा. काय करत नाही, पुन्हा सौम्य स्वरूपामध्ये घ्या. सोडा हळूहळू. येणाऱ्या श्वासावर धारणा म्हणजे लक्ष करणे. पूर्ण श्वास नाभिकमळापर्यंत घेणे, पूर्ण श्वास रिचक म्हणजे बाहेर सोडणे, आणि बाहेर सोडताना पूर्ण लक्ष केंद्रित करणे. शाबास. हायवे करू नका, जसं सांगितलं तसंच करा. डोळे उघडा. आता काय करायचं, पूर्ण श्वास घेऊन ओम मनामध्ये धारणा करणे. ओम म्हणत जावं असं मनातून लावून घेणे आणि श्वास सोडणे. ओम म्हणे पहा, मी करून दाखवतो. आता ओम मनात मी धारणा केली आणि ओम म्हणतच श्वास सोडायचा.
आता गेला बाहेर. हा, घ्या पूर्ण श्वास. मनामध्ये ओमची धारणा करा. सोडताना येताना नाही, श्वास सोडताना ओमची धारणा करत सोडा. मंद गती चालू द्या, काही गडबड नाही. आणि आपल्याला काही मोजाचे नाही. जप काय हा जप आहे. न जपता तो मला जपत आहे, मी त्याला जपणे, याला म्हणता अजपा जप साधना. जो मला जपतो त्याला मी जपलं पाहिजे. श्वास घ्या. हरिओम दीर्घ श्वास म्हणायचा आहे. शांती शांती शांती. पूर्ण श्वास घ्या. हरिओम. आणि आपल्या मुखावरून नेत्रावरून नासिकावरून मुखावरून असा उतरता हात घ्या 3 वेळा. ओमची साधना आपल्याला सर्वांना जाहीरमध्ये दिली आहे आणि ती या पद्धतीनं करा. तर यातूनही तुम्हाला जे पाहिजे ते अंतर्साधनेतून जी चेतना आहे ती आपल्याला मिळू शकते. आणि याहीपेक्षा सप्ताक्षरी बिजाक्षर मंत्रानं जर जप केला तर त्याहीपेक्षा पावर येऊ शकते. लक्षात घ्या. हे जनरली सांगितलं. आणि सप्ताक्षर बिजाक्षर मंत्र येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाला मानले जाते. लक्षात आलं. येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाला बांधले जाते. येणाऱ्या श्वासावर 4 शब्द आहेत आणि जाणाऱ्या श्वासावर 3 शब्द बाहेर सोडायचे आहेत. येणाऱ्या श्वासावर 4 शब्द घ्यायचे आहेत. जाणाऱ्या श्वासावर 3 शब्द पूर्ण रेटक चेक करणे सोडायचे आहेत. ही सप्ताक्षरी सप्त चक्राची साधना सप्ताक्षरी बिजाक्षर मंत्र स्वरूपामध्ये जे साधक अनुसंधान करतील त्याला याहीपेक्षा आत्मबल बरोबर प्राप्त होईल. हे सप्ताक्षरी बिजाक्षर मंत्राची साधना उपासना दैनंदिन अर्धा तास पर्यंत 15 मिनिटापासून अर्धा तास तरी केली पाहिजे. सकाळी संध्याकाळी. लक्षात आलं. नाही तर बसले 2 मिनिट लगेच उठले काही हाती येणार.
2 मिनिट नाही 5 मिनिटं तुमचं ध्यान लागतच नाही. त्याच्यातला कचरा निघाले. श्वास घेणे सोडणे श्वास घेणे सोडणे कशासाठी आहे? कचरा सफा करायला धान्य फिरवणे. नंतर नंतर सप्ताक्षरी बीजाक्षर मंत्र ज्याच्या जवळ आहे ती साधना. आणि त्याही नंतर काही साधक पलीकडे गेलेले आहे त्यांना ऊर्ध्वगतीची उलट उपासना दिलेली आहे. ती साधना मला सानिध्यात घेतल्याशिवाय कोणी करू नये. परती खुदा बाकी जमणार नाही. ती साधना फक्त सद्गुरू ज्या सानिध्यात झाली पाहिजे. लक्षात आलं? हा आता धारणा ध्यान आपल्याला सांगण्यात आलं. यानंतर आपल्याला नाम प्रार्थना रूपानं आपल्याला माऊलीचं गुणगान गायचं आहे. मी म्हणतो तसं आमचे सात संगतीवर म्हणतील रोज
हे
रे